धन्यवाद रसिक मंडळी, धन्यवाद. कार्यक्रमाच्या प्रारंभी साऱ्या देवादिकांचं नामस्मरण करून आई वाघजाई देवीच्या चरणी नतमस्तक होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. आता या नमन कलेच्या प्रथेप्रमाणे या रंगमंचावर श्री रवळनाथ रिमिक्स समार मंडळ रत्नागिरी लय भारी सविनय सहर्ष सादर करत आहोत एक पौराणिक गणनाट्य. श्री विघ्न विनाशक विघ्नहर्ता बाप्पा मोरया. श्री विघ्न विनाशक विघ्नहर्ता बाप्पा मोरया. ज्या विघ्नहर्त्यानं अनेक विघ्न दूर केली भक्त कल्याणासाठी, ज्या विघ्नहर्त्यानं अनेक विघ्न दूर केली भक्त कल्याणासाठी, या ब्रह्मांडावर आलेलं असत एक विघ्न दैत्यराज सिंधुरासुर. आणि त्याच सध्याच्या सुरांना पेटलेला हा नरदेह एका अजिंक्य योद्ध्याची कहाणी श्री अमित डांगे यांच्या निर्मितीतून, श्री मनोहर होराबे यांच्या दिग्दर्शनातून, श्री ओंकार डांगे यांच्या लेखणीतून, श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी लय भारी या नमन मंडळातील नामवंत कलाकारांच्या अभिनयातून सादर होतोय सिंधुरासुराचा देवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. उठ वत्सा, डोळे उघड. ज्या एकाग्रतेने तू माझी तपश्चर्या करत आहेस त्याच एकाग्रतेने मी तुझ्या समोर उभा आहे. पण वत्सा, तू माझी तपश्चर्या का करत आहेस? या समग्र ब्रह्मांडाचे निर्माण करता हे ब्रह्मपिता माझी भक्तिरूपी सेवा पाहून या नरदेहासमोर आपण सगुण स्वरूप प्रगट झाला. हा नरदेह धन्य झाला. या सिंधुरासुराचे आपला साष्टांग दंडवत पितामहा, साष्टांग दंडवत. या नरदेहाची उत्पत्ती आपल्याच जांभईपासून झाली. या नरदेहास आपणच सिंधुरासुर अशी संज्ञा बहाल केली. पितामहा, आराधना करण्याचे कारण या भजन रूपी सेवेत आराधना केली. समग्र ब्रह्मांडामध्ये या नरदेहास कधीही मृत्यू संभव नये असा शुभाशीर्वाद द्या. हे बघ वत्सा, मी या सृष्टीचे निर्माण केले आणि तिचे काही नियम आहेत. जो जन्माला आला त्याला मृत्यूही आला. त्यामुळे त्या नियमांच्या पलीकडे जाऊन मी तुला असा कोणताही वर देऊ शकत नाही. तू दुसरा वर माग. जाणतो सिंधुरासुर जाणतो
पितामहा, आपण देखील वचनबद्ध आहात. या सृष्टीचे चालगती मी विस्कळीत करू पाहत नाही, परंतु या समग्र ब्रह्मांडामध्ये संचार करत असता मला असे शस्त्र द्या, त्या शस्त्राच्या बळावर दैत्याला सिंधुरातून अजिंक्य राहील. या ब्रह्मांडामध्ये देव, देवयोनी, मनुष्य, पशु, पक्षी, शोभदे यापासून मृत्यू संभवणार नाही. ते मला शस्त्र प्रदान करावे पितामहा. ठीक आहे, मी तुला हे शस्त्र प्रदान करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या ज्या वेळी तुझ्यावर संकट येईल त्याच वेळी या शस्त्राचा वापर कर, अन्यथा तुझा मृत्यू होईल. आणि हो, त्या आदिमाय शक्तीपासून सावध राहा. तथास्तु. या समग्र ब्रह्मांडामध्ये हा दैत्यराज सिंधुरासूर धन्य झाला. प्रबळ इच्छा शक्ती, शौर्य, सामर्थ्य आदी गुणांनी संपन्न समुच्चयाचे संचित घेऊन स्वबळावर, स्वसामर्थ्यावर गुरु शुक्राचार्यांच्या उद्देशानं पितामहांची अर्थात ब्रह्मदेवांची कुतूहलात्मक कठोर तपस्येचे फळ या नरदेहास अजिंक्य असं वरदान प्राप्त झालं. ब्रह्मदेवांचा वरदहस्त या नरदेहाच्या मस्तके. ब्रह्मदेवाने शस्त्र प्रदान केले. त्या शस्त्राच्या बळावर हा दैत्य सिंधुरासूर अजिंक्य राहील. ज्याला पराभव नाही. देव, देवयोनी, मनुष्य, पशु, पक्षी, शोभदे यांपासून या सिंधुरासुरास भय नाही. ज्याने मृत्यूवर विजय मिळवला असा एकमेव होणारा देव दैत्यराज सिंधुरासूर अमर झाला. छंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला. भक्तिभाव अंतरीचा देह शिजला. वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. चंद्रवाणी विठ्ठलाचा जीवाला लागला. भक्तिभाव अंतरीचा मनी जागला. तुझ्यासाठी चंदनाचा
आणि त्या भगवंताच्या इच्छेचं पालन करणे हे आमचे कर्म. नारायण नारायण नारायण. परंतु मनुष्य कसा कर्म आणि धर्म सोडून विनाशाच्या मार्गावर जातो हे याचे उत्तम उदाहरण. नारायण नारायण. कर्म ब्रह्म. नारद मुनी, कर्म धर्म आणि अध्यात्म याच त्रिवेणी संगमावर सगुण स्वरूप ब्रह्मदेव या सेंदुरासुराला देखील नारद मुनी, त्रिवार वायू भक्ष ब्रह्मदेवांची कठोर तपस्याचे फळ या नरदेहास अमृतत्वाचं दान. नारद मुनी, हा दैत्यराज सेंदुरासूर अमर झाला. नारायण नारायण. दैत्यराज, मृत्यू हा सर्वांना अटळ आहे, पण तुला अमरदान मिळाले. तुझी ही अपाट भल्ले तुला तपश्चर्या आणि त्या तपश्चर्याचे फळ तुला अमरदान मिळाले. म्हणजे सुंदरासुरा, तुझा जय जयकार नक्की होणार. सुंदरासुरा, तुझा जय जयकार नक्की होणार. मुनी, जय जयकार फक्त याच असुरी शक्तीचा होणार यातील मात्र शंका नाही. परंतु तुम्ही जर त्या देवाचे दास शोभता मात्र खास मला मिळालेला वर ऐकून तुमचे सर्वांग पेटून उठले असतात. नारद मुनी, आज या सेंदुरासुराला ठरवलं तर या तपोबलाच्या सामर्थ्यावर या समग्र ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो. नारायण नारायण. अरे सुंदरासुरा, तुला या त्रैलोक्याचा राजाच बनायचंय ना? अरे मग असं कर, प्रथम आक्रमण त्या देवेंद्रावर कर. देवराजेंद्र स्वर्गीय सुखाचा आस्वाद घेण्यात दंग आहे. नारायण नारायण. योग्य वेळी योग्य गोष्ट कथन केलीत मुळे त्या ब्रह्मदेवांच्या बलाची प्रचिती अर्थात पृथ्वीवर पात्राची गुण त्या देश कोणी देवांचा राजा तो देवेंद्र त्याच्या अमरावतीवर आपली सत्ता प्रस्थापित करणं हा पहिला आणि सुवास संबंध. नारद मुने, देवेंद्र सिंहासने विराजमान होणारा सेंदुरासुर. नारायण नारायण. असुराधिपती, महापराक्रमी, महाविक्रमी या सिंद्रासुराच्या शक्तीसमोर समस्त देवगणांचा हा म्हणता पराभव होणार. अधिपती शासन करते होणार. नारायण नारायण. नारद मुने, ध्यानी असू दे, सुधारीचा दाह सर्वांगाशी झाला. मनाच्या अंतःकरणात ज्वालामुखीचा उद्रेक झाला. दैत्य कुळावर झालेल्या अन्यायाच्या प्रतिशोधात दैत्यराजा सेंदुरासुर अरे सिंद्रासुरा, अति गर्व बरा नव्हे. यथार्थ स्वार्थाची तरी भोगने चुकती, तथार्थ कर्माची तरी भोगने चुकती, तथार्थ कर्माची. नारायण नारायण. अंती जाशील एकलाच प्राण्या, अंती जाशील एकलाच प्राण्या. तू माझे माझे म्हणून अंती जाशील एकलाच प्राण्या.
माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी तेहतीस कोटी देवांचा राजा मी देवेंद्र, महर्षी कश्यप, देवी आदिती पुत्र पुरंदर. माझी अमरावती अमरपुरी झाली असून याची निर्मिती साक्षात विश्वकर्मांनी केली. माझ्या अमरावतीमध्ये गंधर्व, रंभा, मेनका, उर्वशी नृत्य झाले नाही. इंद्राच्या दरबारी रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. नाच देवी इंद्राच्या दरबारी, नाच देवी इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. नाच देवी इंद्राच्या दरबारी, नाच देवी इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी.
बाई सांगू मी आता कुणात बाई सांगू मी आता कुणात नटली तुमच्या मनी दलनीच मी लाजले नाचते मी राजा दरबारी नाचते मी राजा दरबारी रूप पाहुणा दिसे सुंदरी 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 अप्रतिम सुंदर नारायण नारायण नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारायण नारायण अमरावतीत आलो प्रथम देवराजेंद्र यांचे दर्शन घेऊया नारायण नारायण हे देवेंद्रा या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम शुभाशीष देवर्षी आमच्या अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे देवर्षी आमच्या अमरावतीमध्ये येण्याचं कोणतं प्रयोजन देवेंद्रा पृथ्वी लोकी सिंधुरायाने अन्न पाण्याचा त्याग करून वायू भक्षण करून ब्रह्मदेवांची कठोर प्रार्थना केली ब्रह्मदेवांना आपल्या भक्तिभावाने प्रसन्न करून घेतले त्यांच्याकडून अमरत्वाचे वरदान प्राप्त केले देवा आता त्याला कोणाकडून मृत्यू नाही तो या त्रैलोक्याचा राजा होणार नारायण नारायण म्हणजे देवर्षी नक्कीच त्या सिंधुरासुराच्या अंगी गर्व संचारला असणार होय देवा त्याच्या अंगी गर्व संचारला आणि त्याने कार्यरंभ केला पृथ्वी आणि पाताळ जिंकून तो तुमच्या या अमरावतीवर आक्रमण करणार आहे तेव्हा देवा तुम्ही सावध राहा देवर्षी आपणास तर ज्ञातच आहे हे अमरावतीचे राज्य मला 14 मन्वंतरासाठी मिळालेलं आहे ते मिळवणं सहजासहजी शक्य नाही तसेच वज्रासारखे शस्त्र ऐरावतासारखे वाहन आणि बलगंड बाहूच्या या सामर्थ्यावर हा देवराज या अमरावतीचे रक्षण करण्यासाठी सदैव समर्थ आहे होय देवा ही संधी योग्य आहे त्या निश्चिंत राहा आणि आपले भ्रमण कार्य असेच सुरू ठेवा नारायण नारायण सोहमाचे नाव इंद्रपुरी आलो सोहमाचे नाव इंद्रपुरी आलो जगी विस्तारिलो माझा मी
देवेंद्र, देवराज, या क्षणी तुझ्या सुवर्ण सिंहासनाचा त्याग करून या सेंदुरासुराच्या चरणाचा दास हो. एक तुला अंतिम चेतावणी. अतिथी देवो भव. दैत्यराज, तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथीप्रमाणे आला आहेस, त्यामुळे तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य. परंतु एक गोष्ट सदैव ध्यानात ठेव, हे अमरावती मिळवणं एवढं साधं आणि सोपं नव्हे. हे सहस्राश्वमेध यज्ञ पूर्ण करून हा देवराज या इंद्रपदावरती विराजमान झाला आहे. माझी तुला विनंती आहे, माझ्या अमरावतीमधून माघारी जा. देवेंद्र, सिंधुरासूर तुझ्या अमरावतीमध्ये आला. तू माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छाताला पाय रोव. तुझ्या या सुवर्ण सिंहासनावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी. दैत्यराज, ज्या मनसुब्याने तू माझ्या अमरावतीमध्ये आला आहेस, तो मनसुबा हा देवराज इंद्र कधीच पूर्ण होऊ देणार नाही. एवढं सामर्थ्य तुझ्या तपोबलामध्ये असेल तर मग जे रणांगणामध्ये होऊन चालते रणसंग्राम. देवेंद्र, एवढंच तुझ्या बाहुबळामध्ये सामर्थ्य असेल, या सेंदुरासुराच्या आव्हानाचा मुकाबला करण्यास देवराज समर्थ असेल तर देवेंद्र, आज या युद्धाची समरभूमी अमरावती. ये देवेंद्र, ये. पूर्णविराम लावून इथून प्रस्थान कर. हीच तुला अंतिम चेतावणी. दैत्यराज, ज्या भगवंताची कठोरात्मक कठोर तपश्चर्या केलीस, त्या भगवंताकडून निश्चितच तू तप्ती मनानेच हे वरदान प्राप्त केले आहे. रणभूमी सोड दैत्यराज, पाताळाकडे जा, सुखाने राज्य कर. हा देवराज अजूनही तुला अभयदान देण्यास योग्य कथन केलंस देवेंद्र, योग्य कथन केलंस. भगवंताचा कृपाशीर्वाद साक्षात ब्रह्मदेवांचा राहते या नरकाच्या मस्तके. त्यास मृत्यूचा भय तर नाही, अजिंक्य आहे. आज तुझ्या या सुवर्ण सिंहासनावर हा दैत्यराज सिंधुरासूर विराजमान होईल. दैत्यराज, ज्यावेळी स्वर्ग निर्मिती झाली त्याच वेळी या अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी श्रेष्ठ ठरलो ते आम्ही देवगण. ही अमरावती आम्हा देवांची राजधानी, इंद्राचा दरबार, इथे सत्ता ही आम्हा देवांची ठरणार. तुम्हाला त्यांची नव्हे. सानिध्यात
दोन विलास करणार तू देवेंद्र. देवेंद्र, अरे हेच का तुझं देवत्व, हेच तुझं श्रेष्ठत्व, आणि एवढ्यावर तुझ्या आस भागत नाही. म्हणून ती गौतम ऋषीची पत्नी अहिल्या तिच्या सौंदर्यास मोहून तिला शील भ्रष्ट करणारा तू काय तर म्हणे अमरावतीचा राजा आणि एका स्त्रीला शील भ्रष्ट करणारा तू दैत्यराज. समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या मदिरेसाठी लढाई करून तुम्ही दैत्य अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्याची स्वप्ने रंगवू नका. तुम्हा दैत्यांचे हे स्वप्न भंग करण्यासाठी हा देवराज सदैव समर्थ आहे. देवराज समर्थ काय? या सेंदुरासुराच्या सामर्थ्याचा मुकाबला करण्यास देवराज समर्थ. देवेंद्रा, असेल बाहुबळामध्ये सामर्थ्य तर स्वीकार दैत्यराज. माझा सन्मान देऊ नको. ज्याप्रमाणे तू माझ्या अमरावतीमध्ये आलाय त्याचप्रमाणे कित्येक दैत्य या अमरावतीवरती संकट म्हणून आले. त्यांना या देवेंद्राने या रणांगणामध्ये मारले. ते तुझी काय कथा जर सामर्थ्य तुझ्या तपोबलामध्ये असेल तर मग होऊनच चालते रणसंग्राम. देवेंद्रा, तपोबलामध्ये सामर्थ्य आहे. आज या युद्धात तुझं रणकांड होईल. देवेंद्रा, आज या सिंधुरासुराच्या क्रोधाग्नीचा पायना पाळी तू आक्रमण. शस्त्रावरती शस्त्र चालवणे अयोध्याचा धर्म नव्हे. भक्षणाला देखील मरण नाही. देवेंद्र, क्षत्रिय धर्मात सिंधुरासुरी जाणतो. काय तर म्हणे अमरावतीचा राजा. तेच कोटी देवांचा सेनानी. देवेंद्र, सिंधुरासुराच्या चरणाचा दास झालास. ध्यानी असू दे तुझ्या कुंडलीमध्ये तरी राजा बसला. म्हणून कोणी राजा होत नाही. त्यासाठी नियतीच्या पटलावर तलवारीने भविष्याच्या योजना आखाव्या लागतात. त्याच वेळी सुवर्ण सिंहासनाचा अधिपती होतो. देवेंद्रा, आज तुझी अमरावती जाणार आणि त्याबरोबर तूही जाणार. इथे सत्ता या सिंधुराची चालणार. देवेंद्रा, यालाच म्हणतात काल परिवर्तन.
ग्रामपंचायतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे. आजच्या या कार्यक्रमाचे यजमान प्रदीप शंकर सनगरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच नूतन बालक कुमार समर्थ प्रथमेश सनगरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच आम्ही कोकणवासी नमन मंडळ संगमेश्वर यांचे निर्माता सागर शिकवण यांच्याकडून खास सिंधुरासुराच्या भूमिकेसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच निकुंज केदार गावडे यांच्याकडून चालू कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. तर आम्ही श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी लय भारी या बक्षिसात त्यांचे सतत ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद. ज्याचे रूप शांततेचं प्रतीक आहे, जो शेषावरती निद्रस्त झाला आहे, ज्याचे नयन कमळासारखे आहे, जो देवांचाही देव आहे, सर्व जगाचा आधार आहे, जो जन्म आणि मृत्यू याचा सार आहे, तोच मी वैकुंठ अधिपती लक्ष्मी नारायण श्रीहरी नारायण भवसागर हा पार कराया नावमुखी जे घ्यावे भवसागर हा पार कराया नावमुखी घ्यावे हरिनाव मुखी घ्यावे 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 भजनी तव लागावे हरिनाव मुखी घ्यावे भजनी तव लागावे हरिनाम
नारायण सुराली बलिष्ठ त्रैलोकी वरिष्ठ गुरुना गरिष्ठ स्वरूप एकनिष्ठ सदायुध धीर महावीर वीर भवंभोती धीर भजेहम देवा जो या त्रैलोक्यात सर्वात श्रेष्ठ आहे, सर्व देवतात शक्तिशाली आहे, महापराक्रमी आहे, अशा या वैकुंठवासी विष्णू नारायणाला माझा दंडवत प्रणाम. कल्याण वस्तू ज्ञान वीणावादन आणि प्रभूच्या भक्तीसाठी प्रसिद्ध असणारा, तिन्ही लोकांमध्ये संचार करणारा, देव आणि त्यांच्या भक्तांमध्ये संदेशवाहक असणारा माझा प्रिय भक्त मुनी, आज या क्षीरसागरी येण्याचं प्रयोजन म्हणजे नक्कीच कोणती तरी समस्या अथवा वार्ताली असणारच, आणि त्या समस्येचे निवारण हे या भगवंतास करावेच लागणार. होय श्रीहरी, ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त झालेला तो इंद्रासूर आपल्या या क्षीरसागरी आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा तुम्ही सावध राहा. मुनी, अधर्म म्हणजे थोडक्यात सत्याचा आणि विवेकाचा त्याग, स्वार्थ, मोह, अहंकार त्याग हे सर्व अधर्माचे निवासस्थान आहेत. जेव्हा माणूस अहंकाराने, क्रोधाने अथवा लोभाने कृती करतो तेव्हा तो नकळत विनाशाच्या मार्गावरती असतो आणि त्याला त्याच्या पापाचे फळ हे अवश्य भोगावे लागते. होय देवा, मी माझे भ्रमण कार्य असेच चालू ठेवतो. मुनी, अज्ञानामुळे तुझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली व ती मी माझ्या ज्ञानाच्या सागराने छेदून टाकली आहे. तू निश्चिंत राहा, तुझे विश्वभ्रमंतीचं कार्य सदैव असंच चालू ठेव. नारायण नारायण क्षीर सागरी बसले हे श्री हरी. क्षीर सागरी बसले हे श्री हरी. भाग्य विधाता विश्वविधाता नाव हे भुवनी. असंभवाती संभव, असंभवाती संभव करणारा सेंदुरासूर हे वैकुंठ अधिपती विष्णू नारायण. नारायणा, संभाळा संभाळा तुमचा वैकुंठ. हा सेंदुरासूर सर्व शांततेच्या वैकुंठावर आक्रमण करतोय. आक्रमण!
ब्रह्मदेवांच्या वराची प्रचिती अमरावतीवर एक हाती सत्ता प्राप्त केली. हे वैकुंठाधिपती लक्ष्मी नारायणा, नारायणा तुझे हे वैकुंठ सोडून येथून प्रस्थान कर. हीच या सिंधुरासुराची तुला अंतिम चेतावणी. स्वागतम, शुभ स्वागतम. दैत्यराज, प्रथम तुझं माझ्या या क्षीरसागरामध्ये स्वागत आहे. अरे वेड्या, पाताळामध्ये जा, सुखाने राज्य कर. हा वैकुंठपती श्रीहरी तुला मैदान देत आहे. विष्णुदेव कदाचित आपणास ठाऊक नसेल, साक्षात ब्रह्मदेवांचा वरद हस्त या नरदेवाच्या मस्तकी. ब्रह्मदेवांची कृपा दृष्टी म्हणून स्वबळावर स्वसामर्थ्यावर सत्ता प्रस्थापनेचा संघर्ष प्रथम प्रारंभी देवेंद्राची अमरावती हस्तगत करून तुमच्या या वैकुंठामध्ये दानवरूपी ध्वज फडकवण्यास सिंधुरासुर समर्थ आहे. शरणतर मुळेच नाही. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतस यज्ञ याचरत कर्म समग्रम प्रविलेते. म्हणजेच जी व्यक्ती आसक्तीपासून मुक्त झाली, तिचे मन व हृदय देवामध्ये स्थित असते, अशी व्यक्ती यज्ञाच्या रूपात वाईट कृत्यांचा त्याग करते आणि चांगली कृत्ये आत्मसात करते. दैत्यराज, तू देखील अधर्माचा त्याग कर, सत्याचा मार्ग अवलंब, नक्कीच पुण्यावर होशील. लोकांस सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण. कपटकार असताना विष्णुदेव तुमच्या समोर हा महापराक्रमी बलाढ्य दैत्य उभा असता. आज ज्ञान अध्यात्म याच्या गाथा कपटकार असतानाचा आधार घेऊन प्रत्येक वेळी मैदानामधून निशस्त्र होणारे तुम्ही देव. तुमच्या समोर तुमचा काळ उभा आहे विष्णुदेव. योग्य वेळी योग्य विचार करून माघार घ्या. अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम दया भूतेश्वर लुप्तमम माधवम ईर्षापल्यम. म्हणजेच अहिंसा, सत्यता, क्रोध, त्याग, शांती, प्रेम हे सर्व अधर्म व धर्माचे निवासस्थान आहेत. जो अधर्माचे पालन करतो त्याच्या वाट्याला मृत्यू हे येतच असते आणि जो धर्माचे पालन करतो त्याच्या वाट्याला पुण्य हे येतच असते. दैत्यराज, तू देखील इतरांबद्दल करुणा, प्रेम, दया, शांती ठेवशील तर नक्कीच या धर्माच्या वाटेवर तुला श्रेष्ठत्वाचे स्थान प्राप्त होईल. अजूनही संधी गेली नाही, तुम्हाला शरणे हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयता देण्यास तयार आहे. वा विष्णुदेव वा. झाले का तुमच्या बुद्धीचे पुराण वाचून? झाले तुमचे वेष्ट पुराण. तुमचे वेष्ट पुराण ऐकण्यासाठी हा सिंधुरासुर इथे आला नाही. सामर्थ्य असेल तर करा रणांगण. वादावरती समजे मिळून कधी वादळाचा नसतो, समुद्रावर कंटपत घेऊन कधी समुद्र संपत नसतो. पतंग तरी वीरासाठी जप घेऊन स्वतःचा प्राण देते, त्याचप्रमाणे देखील अंतकाळ समीपत आहे. आणि म्हणून तू आता या क्षीरसागरामध्ये आलाय. तुझ्या अंगाचं सामर्थ्य तो होऊन जाणार नाही. युद्धाचा मंत्र विष्णुदेव मला या मनगडाच्या बळावर आणि या शस्त्राच्या धारेवर मी माझ्या सर्व शस्त्रांशी तुला नाबूद करेन. आक्रमण.
सती सम्राट झाला. या क्षीरसागराचा राजा झाला. आता राहिला तो फक्त कैलास, शंभू महादेवांचा कैलास. या सिंधुरासुराची स्वारे कैलास आहे. चंद्र शोभतो जठेवरी, चंद्र शोभतो जठेवरी. शिव भोलेनाथ जपतो मी माझ्या अंतरी. शिव भोलेनाथ जपतो मी माझ्या अंतरी.
नारदाचा दंडवत प्रणाम. शुभ आशीर्वाद. नारद, कसे काय प्रयाण केले या कैलास पर्वतावर? सर्वत्र कुशल मंगल तर आहे ना? भोळेनाथा, तुम्ही भोळे ते भोळेच राहणार. देवा, या सृष्टीवर फार मोठं संकट ओढवलं आहे. ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त झालेला तो इंद्रासूर आपल्या या कैलासावर आक्रमण करणार आहे. तेव्हा भोलेनाथा, तुम्ही सावध राहा. नारद, देव काय आणि दैत्य काय हा एक सृष्टीचा भाग आहे. दैत्यराज इंद्रासूर हा ब्रह्मदेवांचा परम भक्त आहे, परंतु ब्रह्मदेवाने दिलेल्या वरप्राप्तीचा त्याने दुरुपयोग केला आहे. त्याचा तर नाश केलाच पाहिजे. नारद, जे सत्य आहे त्याचा विजय निश्चित आहे आणि जे असत्य आहे त्याचा पराभव निश्चित आहे. नारद, या सृष्टीवर कोणतीही गोष्ट असंभव नाही. होय भोलेनाथा, तुम्ही जसा मणी आणि मल्लाच्या वधासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता, अगदी त्याचप्रमाणे त्या इंद्रासूर नामक दैत्याचा नाश करून या सृष्टीचे रक्षण करा. नारद, प्रत्येक मनुष्य प्राण्याला मृत्यू हा अटल आहे. आत्मा हा सर्वदा अमर आहे. त्याला जन्मही नाही आणि त्याला मृत्यू नाही. नारद, आपले भ्रमंतीचे कार्य असेच सुरू ठेवावे. यावे आपण. ठीक आहे, येतो मी. आपण प्रस्थान करावे. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे कैलास पर्वत, शंभू महादेवांचा कैलास पर्वत, या सिंधुरासुराची स्वारे कैलास. कैलास पर्वत, शंभू महादेवांचा कैलास पर्वत. त्रिनेत्रधारी हे हरिहरेश्वरा, अर्धनारी नटेश्वरा, सांब सदाशिव, कैलासधिपती भोलेनाथ, या सिंधुरासुराचे आपणा साष्टांग दंडवत. दैत्यराज, प्रथम या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे. भोलेनाथ, हा सिंधुरासुर आपला समोर आज एक विनंती घेऊन आला आहे. आपण तिचा निसंकोच स्वीकार करावा. दैत्यराज, तुझी इच्छा
व्यक्त करावी. भोलेनाथ, आपला हा वैभवशाली कैलास पर्वत ज्याची विश्वामध्ये गणना केली जाते, या कैलास पर्वतावर या दैत्यराज सिंधुरासुराची दानवरूपी सत्ता प्रस्थापित व्हावी. आपण भोलेनाथ समग्र सृष्टीचे पालन करता भक्त कल्याणासाठी मंदार पर्वतावर प्रस्थान करावं, एवढीच या पामराची इच्छा. दैत्यराज, हा केवळ तुझा भ्रम आहे. दैत्यकुलामध्ये जाऊन सुख आणि समाधानाने राज्य करावे ही तुला विनंती आहे. हा विश्वविधाता भोलेनाथ अभयदान द्यायला तयार आहे. भोलेनाथ, बलाढ्य तर सिंधुरासुर आहे, योग्य कथन केलं. याच स्वबळावर स्वसामर्थ्यावर ब्रह्मदेवांची कठोरात्मक कठोर तपस्या केली. तपस्येचे फळ या नरदेहास अजिंक्य असं वरदान प्राप्त झालं आणि त्याच वर प्राप्तीच्या बळावर तुम्हा 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र त्याच्या अमरावतीसह वैकुंठावर दानवरूपी सत्ता प्रस्थापित केली. मनसुबा एकच, तुमच्या या कैलास पर्वतावर देखील आपली सत्ता प्रस्थापित व्हावी. महादेव, पुन्हा एकदा विचार करा, कैलास पर्वताचा ठास सोडा. दैत्यराज, कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस यात मात्र शंका नाही. महादेव, दैत्यराज, ज्या ईश्वराची भक्ती केली त्याच परमात्म्यानं तुला अधिकेचे वरदान दिले आणि त्या वरप्राप्तीचा तू दुरुपयोग करत आहेस याची जाणीव असेलच तुला. महादेव, सिंधुरासुराच्या क्रोधास आमंत्रित करू नका. अंतिम चेतावणी, कैलास पर्वताचा त्याग करा. दैत्यराज, अजूनही वेळ गेली नाही. कैलास पर्वतावरून प्रस्थान करावे. सामदाम दंड भेद, सामदाम दंड भेद. महादेव, एक तर तुमचा कैलास पर्वत सोडा, अन्यथा या महापराक्रमी सिंधुरासुराच्या पराक्रमाला बळी पडा. या भोलेनाथाच्या क्रोधाला आमंत्रण देऊ. ज्याप्रमाणे प्रज्वल चांदणी जलाता सर्वात भस्मसात होतो त्याप्रमाणे तुझाही भस्म शक्य नाही महादेव. या नरदेहास मृत्यू, अंत, समाप्ती हे शब्द देखील स्पर्श करू शकत नाहीत. दैत्यराज, या पृथ्वी तलावर देवगणांपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे त्या देवगण. देव श्रेष्ठ होते आहेत नाही, ध्यान असू दे. यापुढे श्रेष्ठत्वाचा ध्वज या सिंधुरासुराच्या हाती. दैत्यराज, हा भोलेनाथ विश्वविधाता आहे. विश्वविधाता, तुझ्यासारखे किती दैत्य कैलास पर्वतावर येऊन गेलं याला मी पाहायचं तुला नामारा केला. तुझ्यासारख्या दैत्याची काय कथा. दैत्य 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 अथाच दैत्य तुमच्या छातावर थैमान करेल महादेव, थैमान. अंतिम चेतावणी महादेव, या क्षणी कैलास पर्वताचा त्याग करून येथून निमूटपणे निघून जा. दैत्यराज, या पृथ्वी तलावर मनुष्य जातीचे रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हे माझे ध्येय आणि हे माझे कर्तव्य. ग्रहण लावण्यास हा सिंधुरासुर समर्थ आहे महादेव. दैत्यराज, हा धर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. पाहुण्याच्या आईपर्यंत कोणाचा होतो ते पुढे लढत सर्वांमध्ये विजय या सिंधुरासुराचा होईल आणि पराभवाला मात्र तुम्ही सामोरे जाणार महादेव. दैत्यराज, संपूर्ण सृष्टी भस्मसात करण्याचे सामर्थ्य हे विश्वविधात्यामध्ये आहे. तुझा मृत्यू समीप आला आहे. तुझा अंतकाळ जवळ आहे. दैत्यराज, आता काळ कोणाचा समीप आला हा येणारा काळ ठरवेल, तुम्ही नव्हे. दैत्यराज, अखंड पृथ्वी पातळ संपूर्ण ब्रह्मांड हे भोलेनाथ तुझ्या नियंत्रणामध्ये आहे. जर काय तुझ्या नियंत्रण उघडलं तर सणातून तुला मसल हे दैत्यराज.
आकाशीचा चंद्र बोलो की याला सूर्य किरणांनी अंधार पसरला अग्नीने जलधरांमध्ये स्नान केलं अमृतास मध्याची ग्लानी मिळाली वायुवाचा झाला या समग्र ब्रह्मांडामध्ये दैत्य राज सिंधुरासुर सार्वभौम सम्राट झाला सार्वभौम सम्राट ब्रह्मांडातील समस्त देवगण देव हो ज्या धर्माच्या वाटेवरणात तुम्ही चालत आहात ज्या धर्माच्या नावानं उदो करत आहात त्याच तुमच्या धर्माच्या कोंबपणावर अधर्माचा नागर फिरवे बिहारांनो तुमचा धर्म मी बाधित करेन एकदा का तुमचा धर्म बाधित झाला की या धर्माचा जय जयकार या समग्र ब्रह्मांडामध्ये या सेंदुरासुराचा जय जयकार सेंदुरा
कोणतं संकट आलं आहे जेणेकरून तुम्ही विवंचनेमध्ये पडला आहात? हे ब्रह्मपिता, हे भोलेनाथ, हे श्रीहरी, या सिंधुरासुरापासून या समग्र ब्रह्मांडाचे कल्याण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढा. समस्त देव, त्या सिंधुरासुरापासून या समग्र सृष्टीचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग हा काढावाच लागेल, अन्यथा या समग्र सृष्टीचा विनाश निश्चित आहे. समस्त देवगण हो, दैत्य बलाढ्य आहे, परंतु समस्त देवगणाने केलेले प्रयत्न असफल ठरले. देवगण हो, देवकुळाच्या रक्षणासाठी काहीतरी करावेच लागेल, नाहीतर अनर्थ घडेल. होय देव हो, या संकटातून काहीतरी मार्ग हा काढावाच लागेल. नारायण नारायण सिंदरासुर माथला गर्वाने पेटला सिंदरासुर मातला गर्वाने पेटला झाला लाल दावी देवाना तिथे बळ दावी देवाना तिथे सर्व देव निशस्त्र झाले. नारायण नारायण देव हो, काही तुमच्या अवस्था. नारायण नारायण देवर्षी, अगदी योग्य वेळी आला आहात. या सिंधुरासुरापासून या समग्र ब्रह्मांडाचे रक्षण करण्यासाठी, तसेच या ब्रह्मांडामध्ये धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी काहीतरी मार्गदर्शन आपणच करा. समस्त देव, तुम्हाला सुद्धा तुमच्या शक्तीचा गर्व झाला होता आणि तो गर्व सिंधुरासुराने उतरवला. नारायण नारायण होय मुनी, आम्हाला देखील आमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता आणि आता तो गर्व रसातळाशी जाऊन पोहोचला आहे. ज्याप्रमाणे डोळस व्यक्ती अन्य व्यक्तीला मार्ग दाखवते, त्याचप्रमाणे आता तूच काहीतरी मार्ग दाखव. समस्त देव, तुम्ही सारे मिळून त्या पार्वती पुत्र गणेशाची आराधना करा. तोच यातून काहीतरी मार्ग काढेल. बाळ गणेश, त्या ओंकार स्वरूपामध्ये सारं विश्व सामोर आहे. त्या ओंकार स्वरूपाला आपण समस्त देवगण शरण जाऊया. चला तर. चला तर. प्रभू राया तारिया भयापासून प्रभू
समस्त देवगणांचे आपणास त्रिवार वंदन. तव मातेचे आत्मरूप तू, ओंकाराचे पूर्ण रूप तू, संकट समयी तुझी अर्चना, गणेशा स्वीकार आमची वंदना. रक्ष रक्ष गणाध्यक्ष, रक्ष त्रैलोक्य रक्षकम, भक्तांना अनुभयम करता त्रातावोर भवार्णवाद. तू मंगलकारी जगत अधिकारी, कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी, तू आरंभ तू विशेष तू चामुचा, श्री गणेश श्री गणेश. देव हो, माझ्या रत्न का करतात? असे कोणते संकट आले तुम्हा देवांवर? कथन करा. हे पुराण पुरुषोत्तमा, हे विघ्ननाशका, आम्हा समस्त देवगणांवरती फार मोठं संकट आलं आहे. त्या सिंधुरासूर नामक असुरी शक्ती पुढे आम्हा समस्त देवगणांची शक्ती असफल ठरली आहे. आता यातून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. ठीक आहे देव, दैत्यराज इंद्रासुराचा पाहतो मी पराक्रम. तुम्ही निश्चिंत राहा. धूम्रवर्ण विकटमेव चिन्मयी सुखदायका, विलय करी विपदांचा मोरया विनायका. सृजनांचा बीजांतू सकल सिद्धिदायी तू, काळाच्याही आधी अंती सृष्टीच्या प्रवाही तू. व्यापुनी कणकणात विराट विश्वरूपधारी तू, भवतारक अंगारक गजवक्राय तू, गजवक्राय तू. देव हो, आता आपला सावध राहायला हो, अन्यथा तो दैत्यराज सिंधुरासूर कोणत्याही क्षणी इथे येऊ शकतो. सार्वभौम्य सम्राट, सार्वभौम्य सम्राट दैत्यराज सिंधुरासूर, दैत्य कुळाचा अधिपती समस्त देव, दैत्यराज सिंधुरासूर. सार्वभौम्य सम्राट झाला. ब्रह्मांडातील समस्त देवगणांना परास्त करणारा एकमेव अजिंक्य योद्धा, स्वबळावर या ब्रह्मांडावर अधिराज्य गाजवणारा एकमेव अजिंक्य योद्धा. ब्रह्मांडातील हे देव, या देवांचं देवत्व नष्ट करणारा दैत्याधिपती दैत्यराज सिंधुरासूर. दैत्यराज, अजूनही संधी केलेली नाही. या अहंकाराचा त्याग कर. आम्हा देवांना शरण ये. आमची राज्य परत कर. शोभत नाही देवेंद्रा, तुझ्या मुखी ही शौर्याची भाषा शोभत नाही. अरे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारा तू या सिंधुरासुराला शरण आलास, निशास्त्र झालास. तुझ्या मुखी शौर्याची भाषा शोभत नाही. दैत्यराज, हा धर्माचा त्याग कर. सत्याचा मार्ग अवलंब, अन्यथा या रणांगणामध्ये तुझा सर्वनाश दिसतो. भेटू देव. कपटाचा आश्रय घेणारे तुम्ही काय माझा सर्वनाश करणार? तुमचा कपाळ मोक्ष केला नाही. रणांगणाच्या मातीत निशस्त्र होऊन भ्याडपणे पळून जाणारे तुम्ही देव आज एकत्रित येऊन या नरदेहासमोर शौर्याची गाथा गाता. नष्ट केलं तुमचं देवत्व. विष्णुदेव या सिंधुरासुरानं नष्ट केलं. दैत्यराज, तू केलेला कृत्य आणि कर्म याच्यातून तुझी मुक्तता होणे अशक्य आहे. अहंकार तुझा गर्व, अभिमान तुझा स्वार्थ, या तुझ्या असभक्तीमुळे तुला मृत्यूदंड अवश्य मिळेल. विष्णुदेव देवेंद्र, ज्या रणमैदानात ज्या सिंधुरासुराच्या पराभवाची चर्चा तुम्ही केली, त्याच रणमैदानात विजयाचा गुलाल उधळून माघारी केला सिंधुरासूर. वीराच्या शौर्याला काळीमा फासणारे तुम्ही देव. तुमचं देवत्व तर मी कधीच नष्ट केलं. राहिले ते फक्त हाडामासाचे
पुतळे, हाडा मासाचे पुतळे. दैत्यराज, मी दिलेल्या शस्त्राचा दुरुपयोग करून तो अधर्माचा मार्ग अवलंबला. तुझा मृत्यू अटळ. पितामहा, आपण मला वर दिला आणि त्याच वर प्राप्तीच्या बळावर या देवांना मी परास्त केलं. अजून काय प्राप्त करायचं राहिलं पितामहा? काय प्राप्त करायचं राहिलं? या ब्रह्मांडाचा ब्रह्मांडाधिपती आपलाच पुत्र दैत्यराज सेंदुरासुर. तुमच्या देवांना, तुमच्या या देवांना कंठस्नान घालण्याचा दैत्यराज सेंदुरासुर समर्थ आहे. दैत्यराज सिद्धरासुर, तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झालाय. तो गर्व उतरवायला मला किती वेळ? आदिमाया शक्ती, बाळ गणेश, पितामहा, देव हो, पुन्हा त्या कपटाचा डाव खेळला. पितामहा, तुम्हाला ठाऊक होत ना, आदिमाया शक्ती हिचा अवश्य सेंदुरासुराचा अंत करणार. स्वबळावर तुम्हा देवांना परास्त केलं आणि माझं शौर्य पावलं नाही, माझं साहस पावलं नाही, म्हणून या दैत्य कुळाचा सर्वनाश करण्यासाठी ही आदिमाया शक्ती माझ्या समोर. गणेशा, तू जरी माझा अंत असलास तरी तुला क्षरण हा सेंदुरासुर कधीच येणार नाही. तुलाही अंतिम चेतावणी देतो, माझ्या मार्गातून दूर हो. हा सेंदुरासुर तुझा देखील सर्वनाश करा समर्थ आहे. तर तुझ्या तसं सामर्थ्य तर होऊन जाऊ देणार घेतलं. मला युद्धाचं आमंत्रण गणेशा, मला मग होणच जाऊ दे रणकंद. पाहूया जय पराजय कोणाचा होतो. जर का विजय या सेंदुरासुराचा झाला तर आज तुझ्या सवेत तुझ्या या सर्व देवांचा कपाळ मोक्ष करेल सेंदुरासुर. गणेशा,
गणेशा, का का युद्धास पूर्णविराम लावलास? रक्ताचे पाठ पाहिलेस? नाही. ये ये गणेशा, ये ज्यानं तुझ्या स्वर्गाच्या भिंती नेस्तनाबूत केल्या, स्वबळावर स्वसामर्थ्यावर तुम्हा देवांना परास्त करणारा मी, शौर्य सामर्थ्य मी शौर्यानं लढलो. मी क्षत्रिय धर्माचं पालन केलं. मग माझा अंत काय? देवेंद्र, सततची उपेक्षा दैत्य कुवाला का देवेंद्र, का? दैत्यराज, तुझे शौर्य, तुझा पराक्रम आणि याच पराक्रमासमोर आम्ही सर्व देवगण निशस्त्र झालो, पराभूत झालो. परंतु या सर्वांमध्ये तुझी झालेली एक चूक, या समग्र ब्रह्मांडाची चालगती विस्कळीत करण्याचा तुझा प्रयत्न, आणि हाच प्रयत्न थांबवण्यासाठी आम्ही सर्व देवगणांनी तुझा अंत योजला. बाळ गणेशा, विधिलिखित सत्य, नियतीचा फेरा चुकला नाही कोणा. गजवक्राय लंबोदराय गणेशा, तू माझा अंत. गणेशा, मृत्यू पश्चात गणेशा या ब्रह्मांडामध्ये आपणास या सिंदूरासुराच्या नावानं गणेशा, सिंदुरात माझा सिंदूर वदन गणेशा म्हणून संबोधले जावे. गणेशा, गणेशा, तुझी महती गाताना सिंदुरात चरचित धवळे अंग, चंदन उठी खुलवी अंग. गणेशा, खुलवी अंग. गणेशा, खुलवी अंग. गणेशा,
तुझ्या या पवन चरणाशी मला स्थान दे गणेशा. गणेशा, माझा चिरछेद करून तुझ्या या चरणाशी मला स्थान दे गणेशा, स्थान दे. देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त. सिंदुरात सिंदूरवदन गणेशाचा विजय असो. सिंदूरवदन गणेशाचा विजय असो. सिंदूरवदन गणेशाचा विजय असो.